आता स्किपिंग मारणार आहे आपण. तर चला, स्किपिंगनी काय होतं माहिती आहे का, आपण डेली तर तुम्हाला पहिले सांगितलं 500 स्किपिंग पर डे मारायच्या. कारण की स्किपिंग गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 351वा दिवस आहे. तर चला ग्राउंडकडे निघू आता. थंडी आज लई आहे, कालपेक्षा जास्त आज थंडी आहे. आता वारं पण आहे आज थोडंसं, कारण दिवसेंदिवस थंडी वाढूच राहिली, कमी तर व्हायचं नाव घेत नाही. तर चला अंदर बघा पुढं. आज कुलूप लावलेलं आहे. तर चला आपल्याला पलीकडून उडी मारून जाणं लागणार. मला वाटलं काढला असेल त्याच्याने कुलूप नाही काढला अजून. थंडीला भयानक आहे. इथून उडी मारून जाणं लागते खाली. ग्राउंडकडे आलो आज कारण थोडं लेट येणार आहे. थंडी दिवसेंदिवस जास्तच वाढून राहिली बरं. आता हात पूर्ण जाम झाले, पळता सुद्धा येत नाही. कारण की काल पण आपण विदाऊट अप्पर काढता रनिंग केली, आज पण तीच कंडिशन आहे आपली. आज पण तेच करणं लागणार आपल्याला विदाऊट अप्परच रनिंग करणं लागणार. आता पॅक बिक होऊ, थोडंसं वॉर्मअप करू. पहिले कसं आपण शॉर्ट ते काढत होतो, लोअर ते, आता नाही. तर चला तर वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर आता काय करायचं, जॉगिंग करायची आपल्याला. जॉगिंग म्हणजे अर्धी बॉडी फ्री करतो आपण दरवेळेस, पण जॉगिंग या ठिकाणी करायची आहे. थोडासा अंधार आहे आता, अजून उजेड पडला नाही, करंट नाही आला. बघा भगवं दिसतं पूर्ण. पर डे सूर्य इथून आपण बघतो. तर करंट येऊ राहिला. आता पहिले काय करू, आपण जॉगिंग करू. आता
पहिले बॉडी गरम करून घेऊ. त्याच्यानंतर मग आजचा वर्कआउट काय आहे, कारण आज शनिवार आहे. शनिवारी आपलं कूलडाऊन असतं, पण उद्याचा प्लॅनिंग थोडंसं वेगळं राहील. त्याच्यामुळं आज थोडंसं वेगळा वर्कआउट करू. कारण की थोडंसं प्लॅन कसं आहे, वर्कआउट तुम्ही करा पण कधी मध्ये अल्टरनेट करत राहा. कधी जमलं नाही जमलं की मागचा पुढचा माग करा, पण स्किप नाही करायचं कधी वर्कआउट. हे मूड नाही वर्कआउट नाही करायचं, सोडून द्यायचं, हे नाही करायचं. तर कंटिन्यू वर्कआउट चालू ठेवायचा आपला. कारण की एकदा रिदम तुटला ना, कोणत्या पण गोष्टीचं एक रिदम असतो आणि एक हे असतं, त्याचा एकदा मूड जर चालला गेला तर नंतर परत ते जागेवर आणायला लय टाईम लागतो आणि लवकर येत सुद्धा नाही. ही मेन गोष्ट असते. जसं जिमला जात नाही का, जिमला जायचं एकदा फ्लो असतो, ज्या दिवशी जीवावर आलं त्या दिवशी मग जाऊच वाटत नाही, असं असतं. तर चला आज जॉगिंग करू आणि त्याच्यानंतर मग आजचा वर्कआउट काय आपला ते बघू. तर आपण रनिंग केली, हात पुरे जाम झाले. अशी पण होत नाही, एवढी थंडी आहे. कधी पण लक्ष ठेवायचं, आपण आज काय केलं, लेस आतमध्ये टाकलीच नव्हती. हे बघा आज सुटती लेस बरं. त्याच्यामुळं प्रॅक्टिसमध्ये रनिंगमध्ये हे लेस सुटली तर तुमचे 4-5 सेकंद वाया जाईल. त्याच्यामुळे दुसरा मागचा प्लेअर पुढे चालला जाईल, ही गोष्ट असते. त्याच्यामुळं कधी आतमध्ये टाकायचं, आपल्याकडून लक्ष नाही राहिलं आज, पण आतमध्ये टाकायचं कधी पण. तर चला, हाताची कंडिशन बघा, लाल झाले पूर्ण हात. बेंड सुद्धा होत नाही. आज आपण जॉगिंग कंप्लीट झाली, तर आता काय करू, सपाटे मारू आता आपण. तर सपाटे मारू, कारण की आज कूल डाऊन करू, जास्त वर्कआउट नाही. कारण की उद्याचा प्लॅन आपण बाहेर केला आता. तर आता काय करू, सपाटी आणि स्किपिंग आपले रेग्युलरमध्ये नॉर्मल आहे ते मारून घेऊ. आणि मग उद्यासाठी आपली बॉडी म्हणजे रिलॅक्स राहते. त्याच्यामुळे ग्राउंडचे तर आपण राऊंड मारलेच, पण आता सपाट्याने मारून घेऊ. तर चला सपाटी मारू आता आपण.
मग छोटे छोटे शॉट. तर सपाट्याचे आपण 4 सेट मारले 20-20चे. तर चला आता नेक्स्ट वर्कआउट आपला स्किपिंगचा. तर स्किपिंग मारू. तर आता स्किपिंग मारणार आहे आपण. तर चला स्किपिंगनी काय होतं माहिती आहे का, आपण डेली तर तुम्हाला पहिले सांगितलं 500 स्किपिंग पर डे मारायच्या. कारण की स्किपिंग मारल्याने स्किपिंग आपला स्टॅमिना वाढतो. आपले काप्स मसल असते ही आपली, ही काप्स मसल मजबूत होती. ही काप्स मसल मजबूत असली तर आपण जेव्हा रनिंग करताना ओढतो ना तेव्हा त्याच्यामध्ये पॉवर येते, स्पार्क पॉवर येते. तर ह्या गोष्टी इम्प्रूव्ह होत्या, स्टॅमिना पण इम्प्रूव्ह होतो आणि पोटावरची एक्स्ट्रा जी फॅट किंवा चरबी असती ती टोटल कमी होऊन जाते. तर त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो स्किपिंग मारत जा. कारण वर्कआउट करतो त्याने आपला स्टॅमिना आणि स्ट्रेंथ पॉवर वाढते. पण हे एक्स्ट्रा आपण करतो ना ही प्लस मध्ये जाते आपली स्किपिंग मध्ये. त्याच्यामुळे म्हणलं 500 स्किपिंग तरी कमीत कमी मारत जा. तर चला स्किपिंग मारू. मला वाटलं नाही जमून झालं फोन केला मग आवडून नाही आज टायमा शूट करा पुढचा वर्कआउट थांबून जातो. मला काय वाटलं, मी तुम्हाला म्हटलं मी 7 पर्यंत येतो, समजा 5:45. मला वाटलं तुम्ही वर्कआउट करून लगेच मला फोन करशील. उद्याच सांग. हा 5-6 वाजेपर्यंत. तर आपण 100-100चे 6 सेट मारले म्हणजे 600 स्किपिंग मारले आपण. पण तरी म्हणलो स्किपिंग एक्स्ट्रा मारत जायचा. तुम्हाला एक्स्ट्रा स्टॅमिना बूस्ट होतो तुमचा आणि लेग पॉवर वाढती, काप्स पॉवर वाढती आणि रनिंगमध्ये स्पार्कपणा येतो, स्टॅमिना वाढतो. या 5-6 गोष्टी आहे एकच वर्कआउट स्किपिंग. तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू चला. कारण की उद्या थोडंसं बाहेर जायचं आहे त्यामुळे आज कूल डाऊन केलं आपण. फिक्स नव्हतं आपलं पण ऐन टायमावर ठरवलं आपण कूल डाऊनचं. तर चला तर किती भारी दोरी असून द्या आपण स्किपिंग मारला ना तर दोरी खराबच होऊन जाते. कारण की ज्या मार्केटमध्ये नॉर्मल स्किपिंग भेटते त्या आता टिकतच नाही आपल्याकडे. एवढी जाड दोरी असून द्या बघा हिची फिनिश झालं. कारण की आपले पर डे 1000 तरी स्किपिंग असते आपल्या, 800 ते 1000.
त्यामुळे मग स्किपिंग लगेच खराब होऊन जाते आपली. ते नॉर्मल ते किती घेतलं ते टिकलंच नाही आपल्याला. तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर भेटू नेक्स्ट स्टुडिओला नेक्स्ट टॉपिक सोबत. बाय.